त्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की जोपर्यंत माझ्या भागातल्या शेतकऱ्यांचं समाधान होत नाही, त्यांच्या मागणीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत किती यंत्रणा यांना उभा करून द्या, इथल्या कामाला आम्ही हात लावून देणार नाही. देणार नाही म्हणजे देणार नाहीच कुठल्या परिस्थितीमध्ये. अजूनही प्रशासनाने भूमिका बदलावी. आणि मला असं वाटतं की माननीय जिल्हाधिकारी मोदी एक पॉझिटिव्ह आहेत. मला स्वतः ते बोललेले आहेत की साहेब सर्व होतंय, आता कायद्याप्रमाणे सर्व होतंय आणि आम्ही हा विषय पूर्ण मार्गी लावतो. माननीय दिलीपशेठ राठी यांच्या नेतृत्वामधलं हे आंदोलन या भागातल्या शेतकऱ्याला किंवा बाधित शेतकऱ्याला न्याय देण्यासंदर्भामध्ये निश्चितपणे पुढे गेलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या भागातल्या सर्व शेतकऱ्याला न्याय या ठिकाणी मिळतो. अनेक लोकांचे क्षेत्र अधिकचं घेतलं, दाखवलं कमी. काल दिलीप शेठ म्हणले की जिथं मोसंब्या खाल्ल्या त्या मोसंब्या घेतल्या नाहीत, ज्या ओट्यावर बसले तो ओटा घेतला नाही. खरं तर हे फार चुकीचं आहे. कोणाच्या दबावाखाली करतात काय मला माहित नाही, परंतु जोपर्यंत आमच्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत कुठल्या परिस्थितीमध्ये काम हे पुढे जाणार नाही.